मंत्री, माजी पालकमंत्री, आपल्या सर्वांचा आवाज धनंजयजी मुंडे साहेबांच्या या लेखाने विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब. एकच पर्व, एकच पर्व. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महाएल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आलेत. मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्यायी हक्कासाठी महाएल्गार आपण या ठिकाणाहून काढता. व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर, विधिमंडळातील माझे सहकारी मनोजजी कायंदे, अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या, पुन्हा तुम्ही बोला. 2-2.5 महिने गप्पच होतो. सन्माननीय हाके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील. त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएल्गार सभेला आपण बीडला उपस्थित आहात. बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी या व्यासपीठावर उभा आहे. आज या एल्गार महासभेला संबोधित करतोय. ते कुणाला विरोध करायचा आहे म्हणून नाही, कुठल्या समाजाचा विरोध करायचा आहे म्हणून नाही, कुठल्या समाजाचं न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा, न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही. आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. भुजबळ साहेब, आमच्यासाठी आपण वडिलकीचा आधार आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचे नेते आहात. तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती. स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरीन जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही, पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली. आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय, आपल्या सोबत आहे, आपण आपले नेते. कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते. मला काल रात्री
2 वाजता 2 वाजून काही मिनिट झाले असतील. आता सगळीकडेच मित्र आहेत. फोन गेला, म्हणले बीडला एल्गार सभेला तुम्ही येणार आहात का? तुमचं कसं आहे? म्हणलं का विचारतोय? नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी. म्हणलं मी तर येणारच आहे. तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी, पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसलेले आहेत का नाही? आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना या 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला. आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते. बरोबर आहे का नाही? 2 वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं, मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं. ते अंतर कुठून पडलं? कुठून पडलं? आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त या 2 समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणादिशी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर. हाके साहेब आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे, इकडे नाही. पुरावे. पण या ओबीसीत का यायचंय? मुठभर धनदाडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणतायत. ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची सुद्धा. पण ह्यांना पेटवायचंय. बरं पिटवून पिटवून म्हणतो तरी काय? ह्यांनी कुणी सोडलं नाही. अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतं. आज आपलं ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावू देऊ द्यायचंच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे. ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. माणसात माणूस ठेवला नाही हो. मायचान सांगतो, लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नीट ऐका, आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे.
गावाचं नाव घेत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, काही सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ, दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय, तू त्याला कसं आणलंस? तू एका मायबापाचा आहेस का? इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेतंय ते बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहेत. आणि आपण सर्वजण ताकदीनं, नाही तर एवढे आलात. ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होत्या. हे हक्काच्या, न्यायाच्या, ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाईची सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्यात, माध्यमांना दाखवायच्यात. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला, त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र आत्ल्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गड्यानं जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी. आणि ह्याचं खरं बरं एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत. पण ओबीसीत येऊन नाही. आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच. रोज सकाळी 9 वाजता आता एक निकाल माझ्या हाती आलाय. भुजबळ साहेब, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा, रेल्वे भरतीचा. या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त. अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा 9 गुणाचा फरक आहे. अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे. बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्त्यामध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांची मध्ये 12 गुणाचा फरक आहे आणि शिलिगुरी मध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही. हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे का?
म्हणजे आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे ना. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. पण त्यांना जगत्याला वाचत असल की आपणच लय वाचाळ आहेत, समजायचं कारण नाही. मी तर बाबा हो. म्हणून आज ही एल्गार सभेची लढाई, ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही. आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं घ्यावं, 10% वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं. आम्ही सोबत आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला. मी 25 वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय, सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय, आणि त्याचं रेकॉर्ड आहे. कारण ही शिकवण आहे. पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही, हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. धनगराचा काढा म्हणला, पुन्हा म्हणला वंजाऱ्याचा बी काढा 2%. अरे काय काढा, अरे द्यायचं सांगा, न्यायानं हक्काचं मागायचं सांगा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं आहे, काही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं तुम्ही एडे करताल, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आज ना उद्या हे कळणार आहे. त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय. तुम्ही घ्या, आपसातले तंटे बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी स्टेजवर बघतोय, इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात, पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मत देऊन निवडून आणलो, आम्हीच का त्यांना ओबीसीचा आज हित वाटत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हबूक ठुकीत बसताल. तसं करू नका. मनोहर दांडे सर म्हणले, तुम्हीच बोलला, मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले, आता काय करू. उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. पण एकच सांगतो, आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना, आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा. आपला द्वेष, आपला राग, आपला संताप
एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे, बाकी कुणाला नाही. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवून देऊ. बरोबर आहे का नाही? आणि माझी विनंती आहे साहेब, आपण मंत्रिमंडळात आहात. पडळकर साहेब, मी, पंकज भाऊ, मनोजित भैया, आम्ही विधिमंडळात आहोत. पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण जी मागणी केली आहे, सुरुवात बिडून झाली आहे उभ्या महाराष्ट्रात. आता या केंद्र सरकारनं तर जातनिहाय गणना करायचा निर्णय घेतलाय. पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येतो. तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा. हे एवढा, ते तेवढा, ते तेवढा, ते तेवढा. पुन्हा भांडण नको आणि भांडणं लावणार आता मुळीच नको. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला, त्याला शासनाने मदत केली, नोकरी दिली. या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्या बलिदानाला मोल नाही. पण भुजबळ साहेब, आपण आमचे नेते आहात. आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, आत्महत्या केली, त्यांना सुद्धा 25 लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनानं दिली पाहिजे. म्हणून आज आपण सर्वजण एक झालात. आपल्या येलगार मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे. कसला आहे? कसा आहे? काय? ही निस्ती मूठ नाही, ही वज्र मूठ आहे. सगळ्यांनी वर करा. एकच पर्व, एकच पर्व. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. देशाचे ओबीसीचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या येलगार सगळ्यांनी महासभेला आपला मोबाईलचा आपण टॉर्च, मोबाईल काढा आणि सगळ्यांनी टॉर्च संबोधित करावं. सगळ्यांनी आपापल्या एकच पर्व, सगळ्यांनी मोबाईल, एकच पर्व छगन भुजबळ साहेबांचा. अरे कोण आलं रे, कोण आलं? एकच पर्व, ओरिजिनल ओबीसी पर्व असं म्हणतात. अरे ओरिजिनल, बरोबर. हे ऐतिहासिक बघा, ही ओबीसीची ताकद आहे. मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की आजच्या सभेला आपण संबोधित करावं. एकच पर्व, ओरिजिनल. कोण आलं रे, कोण? छगन भुजबळ साहेब, तुम आगे बढ़ो. भुजबळ साहेब, तुम संघर्ष करो. भुजबळ साहेब, तुम संघर्ष करो. भुजबळ साहेब, तुम संघर्ष करो. अरे एकच पर्व, अरे एकच पर्व. अरे कोण आलं रे, कोण आलं? अरे कोण आलं रे, कोण आलं? यानंतर तमाम ओबीसी बहुजन समाजाचा आवाज माननीय नामदार भुजबळ साहेब. सगळ्यांनी खाली बसून घ्या शांततेत. मी लवकर संपवणार आहे. जरा 10-15 मिनिटं आपण शांततेनं ऐका. सर्वप्रथम मी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांना वंदन करतो. या आपल्या ओबीसी
एल्गार सभेसाठी या सभामंचावर आले असलेले आणि आतापर्यंत ज्यांची आपण तडफदार भाषणं ऐकली असे धनंजयराव मुंडे, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज कायंदे, पंकज समीर, लक्ष्मणराव गायकवाड, शबीर अन्सारी, प्राध्यापक लक्ष्मण हाके, माजी आमदार संजय दौंड, तोताराम कायंदे, राजारामजी पाटील, मनोहर धोंडे, सत्संग मुंडे, बापू भुजबळ, नवनाथ वाघमारे, ईश्वर बालबुते, पी.टी. चव्हाण, राजेंद्र महाडोळे, संभाजी झुंजार, सुदर्शन घेरडे, माझ्या इतर सर्व नेते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, प्रचंड महापूर आले. असं असताना सुद्धा तुम्ही सगळे इथे आलात ओबीसीची वज्रमूठ दाखवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, दिवाळी तर आली. दिवाळीतला सगळ्यांना शुभेच्छा. पण कशा देऊ मी शुभेच्छा? 15 आमच्या ओबीसीचे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का? तर आमच्या ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून. कशी दिवाळी साजरी करायची आम्ही? माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना. अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल, पुढे राजस्थानात गुर्जर, हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. आणि मग मोदी साहेबांनी EWS आणला आणि सांगितलं की काही घटक जे आहे ते शिक्षणात कदाचित मागे आहेत, आर्थिक दृष्टीने मागे आहेत, पण सामाजिक दृष्टीने मागे नाहीत, म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही. आणि म्हणून हा 10% EWS आणला. मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या एका EWS मध्ये 10 मध्ये 8 मराठा समाजाचे लोक निवडून आले होते. बघा, 100% मधले 10%तले 8% एकच समाज. तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. आम्ही म्हटलं मग द्या. आता 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला. आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे. आणि कोण म्हणतंय? ज्याचा काही अभ्यास नाही, ज्याला आरक्षण कशात. अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आणि माझ्या सगळ्यात तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हिशोब करा. 54% ओबीसी, 374 जाती, 54%. 13% दलित बांधव, 7% आदिवासी, 74% झाले. 3% ब्राह्मण, 77% झाले. त्याच्यानंतर मुस्लिम. आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा, ते मराठा समाज. पण काय 60% आम्ही, 50% आम्ही, 5 कोणी
मुंबईत आणणार, अरे 5 कोटी आणली की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतं. एक रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत. हे फक्त त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक, या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक काय हैदोस घातला. आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाईघाईने ते देण्यात आलं. अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतलं. मुंडे साहेब तर आम्हाला भावाप्रमाणे होते. जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दणाणून सोडली होती. पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं, 100 खासदार उभे राहिले. प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो. सगळे शांत बसले. समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती. आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला. कारण जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर, ती खरी असते. खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे. पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही. त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा. गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा, शहराचं असेल तर शहर नगर विकासने करा. आणि तिथे आमची फसगत झाली. तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो. पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जातगणना झालीच पाहिजे. अरे गोपीनाथरावांनी सुद्धा सांगितलं, अरे आमच्या तुम्ही बकरे, मेंढ्या, शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जातगणना करा. ते आता करा. आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक काळतोंडे नावाचा कोणतरी, तो काळतोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडंच ते बघतो. अरे काय तू बघतो, काय बघणार आहेस तू रे? अरे असे खूप झेलून झाले. आणि त्या सगळ्यांना सांगतो, उडवाच मान माझी माझा नकार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही. तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो? झालं. ह्या 2 सप्टेंबरला एक GR निघाला. GR निघाला. आम्ही कोर्टात गेलो. सोनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ, समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहे. माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि
मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं. तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला. ते जे काही तुमचं हे आहे ना, GR काढला, हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या. हा हे प्रमाणपत्र आहे जातीचं. तीन तारखेला 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे 8-8, 10-10 महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे हे अधिकारी? हे सगळे जे आहेत, अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मिळायला पाहिजे तर दाखवायला तयार आहे मी. हे पहा माझ्या हातात. मी CM साहेबांना सांगितलं, मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढा फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10-10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा DNA आहे. हा DNA कधी सर्कल काही सांगता येणार नाही. बरं ह्या CM ह्या विखेंनी बाबा दिला, त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे GR दिला. आणि आपण सगळ्या याच्यात पोलिसांची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, कुठे भरती असेल, आपण काय असतो, पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे. त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं. याने काय सांगितलं, या दरिंदे पाटलाने? त्या विखेला म्हटलं तुम्ही इथं बसा, हा पात्र शब्द काढून या. 1 तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा. कुठला कायदा? हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाचे सहित. मराठा कुणबी या 2 वेगळ्या जाती आहेत. हायकोर्टाचा निर्णय. दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे, हायकोर्ट म्हणता. अरे कसं काय तुम्ही देता? आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही, हे त्यांनी सुद्धा सांगितलं. मग कसं काय तुम्ही देता? आणि त्यावेळेला CM कुठे होते? CM नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्र पण शब्द काढून टाकला. CM ना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या BJPच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125-135 आमदार मिळाले.
त्या ओबीसीवर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल. काही लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना, मी कुणबी आहे, ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो की हा कुणबी आहे म्हणून. बघा फिरतंय सगळीकडे. अरे कुठलाही नागपूरचा एखादा कुणबी किंवा कुठला, आणि तो आपल्या कोल्हापूरला सांगणार की हा माणूस कुणबी आहे. काय आहे? अरे कायदा आहे की नाही? मी आता नागपूरचा निघाला म्हणून सांगितलं, नागपूरचं मला आठवलं. नागपूरला मोर्चा काढला, वडेट्टीवार साहेबांनी काढला. आमचा विरोध नाही. इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला, हा पिवळा झेंडा हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला. त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही. अनेक रॅलीज झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले. कुठला प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राह? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला, का नाही आलात सांगू? ऐका रे तो व्हिडिओ, जरा लावा तो व्हिडिओ असेल तर. आवाज द्या, आवाज. अरे आवाज आहे का नाही त्याला? मला ओबीसी. जय शिवराय भावांनो. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लाव रे तो व्हिडिओ. मी आजही जोराजोराने सांगतो आपल्याला, मला ओबीसीतून या, कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज, मराठा समाज हा ओबीसी होता, हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग घेतली, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या, 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचा टीओआर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेसचे दाखले मागितले गेले, त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले. त्यावेळेस कोणी मागितले? त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं, पण ते मीटिंग एकही झाली नाही. 4 महिन्यात एकही मीटिंग झाली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचंय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होत आहे. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ,
तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. तुमचं लक्ष, मी पक्षासाठी काम करत नाही इथे, हे कुणी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही इथे ओबीसी साठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधले गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. तुम्हाला राजकारण करू नका. तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा. अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि परत म्हणतात देवेंद्र फडणवीसला काढा. तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेंचं नाव घ्या ना. ते नाही, त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे. मेहरबानी करा. मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात, आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही. माझी आपणा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मगाशी मी सांगितलं की सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पात्र शब्द सुद्धा काढले, काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं. अहो खोड हे सगळं मी दिलं. ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं. हे बघा, हे कसे काय तुम्ही पत्रके देतायत? मराठ्याला कू लावतात. कू मराठा कू. अरे काय चाललंय? सगळं खाडाखोड करून हे सगळं थांबवा. नाहीपेक्षा मोठी अडचण निर्माण होईल. लढाई तर आम्ही लढणार आहोत, कोर्टात पण लढणार, सगळीकडे लढणार, परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल. आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं ना धरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील, ती कुणाही समाजाचे नेते असू दे, त्यांना धारा शिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा. एवढंच तुम्हाला मी सांगतो. निवडणुका आता येतात, लहान लहान निवडणुका येतात. एवढंच करा. धनगर उभा राहिला तर माळी नको, माळी उभा राहिला तर तिथे वंजाळे नको. एका विरुद्ध एक लढा. विजय तुमचा आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या. विजय तुमचा आहे. जर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या, की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता, आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत जातायत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलात ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू. नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही. एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल, आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही केलात. हे ओढवून आणलं हे संकट. मराठा समाजातील नेत्यांना मी जेव्हा सांगतो, अरे बोलायच्यावर सगळे एकदम मूग गिळून बसलेले आहेत. त्याचा अभ्यास नाही. आरक्षण कशासाठी हे खातात हे माहित नाही. तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता, गप्प बसता, फक्त राजकीय फायद्यासाठी.
तुमचा राजकीय फायदा जर त्याच्यात असेल तर राजकीय नुकसान कसं करायचं हे सुद्धा मला माहिती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत खूप आम्ही सहन केलं, पण जेव्हा आम्हाला कळलं चुप रहकर क्या मिलता है आखिर, चुप रहकर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही बढ़ता है, उठानी पड़ती है आवाज जब पानी सर के ऊपर चढ़ जाता है. आम्ही आतापर्यंत गप्पा बसलो, जाऊ द्या जाऊ द्या. अरे किती गप्पा बसायचं. हा, त्यांनी बोललं तर ते चालतंय. मी 374 जातींसाठी बोललो आणि आम्ही बोललो सगळे, तर आम्ही जातीवादी. अरे आम्ही सांगतो का की तुम्ही बाबा तुमचं वेगळं घ्या, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आणि हे काय सांगणार, अहो तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला, धक्का लागला. आज इथे लाखो लोक बसलेले आहेत, जेवढे आत आहेत ना तेवढे बाहेर आहेत. हे तुमचे ड्रोन फिरतायत, दाखवतायत. आता मला सांगा, या 1,00,000-2 लाखांमध्ये आणखीन 2 लाख जर इथं टाकले तर आमच्या मानगुटीवर बसतील का नाही? तुम्ही काय सांगणार? तुम्हाला बाहेर नाही काढलं, फक्त तुमच्या मानगुटीवर यांना आणून बसवलं. काय वेडे समजले का रे आम्हाला तुम्ही? अख्खं आयुष्य गेला हे लढण्यामध्ये, आम्हाला मूर्ख समजू नका. एक आवाज जर बंजारा समाजाने दिल्याबरोबर आदिवासी समाज उठला. मला त्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही, पण आम्ही मात्र गप्पा बसायचा आहे आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसून घ्यायचा आहे. कुठला न्याय आला? ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार, मराठा आरक्षण तुम्ही घेणार, ओबीसी मध्ये तुम्ही घेणार. अरे महाराष्ट्र काही 7-12 दिला का रे लिहून तुमच्या? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हे सगळे जे आहेत ना माझ्या मागे बसलेले, यांचेच पूर्वज लढले. अरे बेरड समाजांचा आमचा बहिर्जी नाईक होता जीवा म्हणून वाचला शिवा जिजामाता म्हणाला, तो आमचा नाभिक समाज. जीवा महालेचा, शिवा काशीचा ब्राह्मण समाज सुद्धा लढला. बाजी प्रभू देशपांडे, रायबा महार लढला, मुस्लिम सरदार लढले. आणि आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, मगाशी सांगितलं आमच्या राजाराम पाटलांनी, हा आगरी कोळी समाज महाराजांनी पहिला आरमार निर्माण केलं या देशात आणि सागरी सरहद्द त्याचं रक्षण केलं. ते सगळे आज परांगंदा होणार आणि ते पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमच्या लोकांना मारणार, डोकी फोडणार. पोलिसांना माझं सांगणं आहे, प्रत्येक वेळेला मला फोन करावा लागतो, अरे आमच्या लोकांचं डोकं फोडलं, काहीतरी करा, केस घ्या. आणि मग SP म्हणता बरं बरं बघतो मी. अरे बघता काय? जर असेच तुम्ही बघत राहिलात तर एक दिवशी ना हे असे सगळे जे आहेत, हे मधमाशाचं पोहळ जे आहे असंच उठल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र तुम्हाला बघतो बघतो म्हणायची सुद्धा सोय उरणार नाही. एकाला सुद्धा धक्का लागता कामा नये. गावातील सामान्य माणसाचं जरा सुद्धा नुकसान होता कामा नये, जाळपोळ होता कामा नये. ताबडतोब पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी कारवाई करायला लागल्यानंतर काय होतं हे मला माहिती आहे, मी सांभाळलं ते डिपार्टमेंट. पण बघून सुद्धा जर न बघितल्यासारखं जर केलं तर मी तुम्हाला सांगतो, शेकडो हजारोच्या संख्येनं ना त्या पोलीस स्टेशनला, त्या SP च्या ऑफिसला जा, बसा तिथं, म्हणा मारा, मला काय मारायचं,
पण ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं तो न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला त्यांना एकच सांगतो, या सगळ्यांना कुछ देर की खामोशी है, या सगळ्यांना सांगतो. त्या दरिंदेला पण सांगतो आणि बाकीच्यांना पण सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो दौर फिर से आएगा, ध्यान में रखो. ये हमारा दौर था. स्वराज्यापासून आम्हीच लढलो आणि आता सुद्धा ह्या गोर गरिबांच्या मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आज एक वज्रमूठ इथे वळली गेलेली आहे. आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरेना, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोर गरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रीपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे. पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता. फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या. तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही. आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढेही माधव म्हणजे माळी, धनगर, वंजारी. आता परत त्याच्या पुढे आणखी माधव राव लावला. म्हणजे काय काय कोणी सांगितलं आपल्या धनंजय मुंडे? तर यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या. वेगवेगळ्या 374 जाती आहेत. आमचा भटका आहे. अरे काय भटका म्हणजे किती? मर्यावाले, देवी घेऊन जाणारे, या गावातून त्या गावातून पालं घेऊन जाणारे, काय करायचं? कोण कुंभार आहे, कोण सुतार आहे, कोण नाभिक आहे. आणि तुम्ही सांगणार यांच्यावर बहिष्कार टाका. मला सांगा, जर आता या सगळ्यांनी जर ठरवलं की त्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलं, तर कुणाचं गाडं अडल सांगा बघू? कुणाचं गाडं? अरे हीच माणसं आहेत कष्टकरी, हीच माणसं आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ्या आईची सेवा करणार, तमाम जनतेची सेवा करणार हीच माणसं आहे गोरगरिबांची. त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार? आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल. म्हणून मी सांगतो, अजूनही सांभाळा. त्या दरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याचं नेतृत्व मान्य नाही. गावागावामध्ये लढाया लावणारा, समाजामध्ये दुश्मनी पसरवणारा हा दरिंदे, याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका. मराठा समाजानेच हे काम केलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे, यशवंतरावांपासून सगळ्यांनी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी या सगळ्यांना जवळ घेऊन राज्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं सगळ्यांना घेऊन. याच पावलावर पाऊल टाका, एवढंच मला सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. सर्व